मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा पेटणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई जाहीर केली आहे। 27 ऑगस्टला अंतरवली सराटीतून सुरू होणारा हा मोर्चा 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर लाखो मराठ्यांच्या उपस्थितीने इतिहास घडवेल असं म्हटलं जातंय। पण प्रश्न असा आहे की लढाई खरंच आरपारची ठरणार आहे का? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळेल का? की सरकार आणि ओबीसी समाजाच्या आक्षेपांमुळे पुन्हा संघर्ष वाढणार? जरांगे पाटलांचा नेमका प्लॅन काय आहे? याच सर्व मुद्द्यांचा आपण या व्हिडिओ मध्ये आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी। मनोज जरांगे पाटील यांनी 21 ऑगस्टला मुंबईत आरपारची लढाई जाहीर केली आहे। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून कूच होईल आणि 29 तारखेला लाखो मराठे आझाद मैदानावर दाखल होतील। मराठवाड्यापासून कोकणापर्यंत, विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्व मराठा समाजाला मुंबईत या असं आवाहन केलं गेलं आहे। हे आवाहन जणू मराठ्यांचं भगवं वादळ घडवणार आहे। जानेवारी 2024 मध्ये देखील जरांगे पाटील यांनी मुंबई मोर्चाची हाक दिली होती। तेव्हा मोर्चा नवी मुंबई पर्यंत पोहोचला होता, पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्या अंशतः मान्य करून आंदोलन थांबवलं। शिंदे समितीनं 58 लाखाहून अधिक कुणबी नोंदी सापडल्याचा अहवाल दिला, म्हणजे सुमारे 2 कोटी मराठा कुटुंबांना ओबीसीतून लाभ मिळू शकतो असं सांगितलं गेलं। पण सरकारनं सगळे सोयरे हा शब्द अध्यादेशात समाविष्ट न केल्यानं सरसकट मराठा समाजाला त्याचा फायदा झाला नाही। याचमुळे आंदोलन पुन्हा पेटलं। इतक्या मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यांच्या मते या नोंदी बनावट आहेत आणि अशा नोंदींवर आधारित प्रमाणपत्रे रद्द व्हावीत। सरकारनं काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं, त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभही मिळाला, पण मोठ्या प्रमाणावर सरसकट आरक्षणाची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही। यामुळे मराठा ओबीसी संघर्ष अधिक तीव्र होतोय। 27 ऑगस्टला गणेशोत्सवाची सुरुवात होते। त्याच काळात लाखो लोक आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाले तर शहरावर प्रचंड ताण येईल या संबंधी विचारल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस पाहून घेतील। पण या विधानावर जरांगे भडकले आणि आंदोलनकर्त्यांना काही झालं तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला। म्हणजेच या आंदोलनाला केवळ मोर्चा न राहता संघर्षाचं रणांगण होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांची मागणी स्पष्ट आहे, मराठ्यांना ओबीसी आरक्षणच हवं। त्यांनी केंद्राने दिलेल्या 10% ईडब्ल्यूएस आरक्षणालाही विरोध केला। जरी या आरक्षणाचा मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना व नोकरी इच्छुकांना लाभ झाला असला तरी जरांगे यांचा ठाम आग्रह आहे की ईडब्ल्यूएस नव्हे तर ओबीसी मध्ये स्थान द्या। त्यांना वाटतं की मराठ्यांचा ऐतिहासिक व सामाजिक पुरावा ओबीसीशी जोडलेला आहे। फडणवीस सरकारनं दिलेलं एसईबीसी आरक्षण सुरुवातीला 16% होतं, नंतर ते 13% करण्यात आलं। मात्र सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकू शकलं नाही, कारण आरक्षणाचा अंतिम अधिकार केंद्राच्या यादीत येतो। म्हणजे राज्य सरकार कितीही प्रयत्न करत असलं तरी अंतिम निर्णय केंद्र सरकारलाच घ्यावा लागणार आहे। हा कायदेशीर पेच अजूनही सुटलेला नाही। मराठा ओबीसी संघर्षाचा राजकीय परिणामही मोठा झालाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही। 2019 मध्ये 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला 2024 मध्ये केवळ 9 जागा मिळाल्या। याला मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षण आंदोलन कारणीभूत ठरलं। पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीनं ओबीसींचं एकत्रीकरण करून पुन्हा फायदा घेतला। आता पुढील महापालिका व स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर या आंदोलनाचा प्रभाव दिसणार का, हा मोठा प्रश्न आहे। आता प्रश्न असा आहे की सरकार हा पेच कसा सोडवणार? मराठा समाज ओबीसी आरक्षणावर ठाम आहे। ओबीसी समाजाला सामाजिक असमतोलाची भीती आहे। केंद्र सरकारवर अंतिम निर्णयाची जबाबदारी आहे। यामुळे राज्य सरकार अक्षरशः कात्रीत सापडलंय। हीच खरी सरकारची अग्निपरीक्षा ठरणार आहे। आंदोलन खरंच आरपारचं होणार आहे की पुन्हा आश्वासनांच्या पायघड्या टाकून थांबणार?
याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटील यांची आरपारची लढाई यशस्वी होईल का? तुमची मतं खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.